ठीक है आंटी, केक कट करेंगे हम लोग, बर्थडे विश करना है आंटी को, बर्थडे विश करना है। 1 2 3 हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर। देखो इन्हें ये है उसकी बूंदे, पत्तों की गोद में है आसमां से कूदे, अंगड़ाए ले फिर करवट बदल कर, नाजुक से मोती है हंस दे फिसल कर, खो न जाए मला विंदा करंदीकरांची कविता आठवली. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्यांचे हात घ्यावे. किती छान म्हटलंय ना. देण्याचा आनंद हा काही वेगळाच असतो. आणि ते नंदिनी आंटींनी केक्स असेच घरात न ठेवता सगळे केक इथे डिस्ट्रीब्यूट केले आणि फूड डिस्ट्रीब्यूट केलं. खूप छान वाटलं आणि व्हॉलंटियर म्हणून खूप जण आले. सो माझ्याकडून धन्यवाद सगळ्यांना. सगळ्यांनी येऊन इकडे आपलं कॉन्ट्रिब्युशन दिलं आणि पुढे बघाच व्हिडिओ तुम्ही. डॉग पसंद है, कैट पसंद है, कौन सा पसंद है? सब कैट करते हैं। डॉग से डरते हैं क्या? तो सब लोग एक दिन घर पे आने का है कैट को देखने के लिए, ठीक है? जरूर आना, ठीक है? यास्मीन, डॉग पसंद नहीं है, कैट सबको पसंद है। चलेगा चलेगा चलेगा, सब कैट को मैं बाहर लाऊंगी। हाँ, वो आंटी ने बोला ना सिर्फ कि चुप बैठ जाते हो लोग. ते देऊन टाका आंटी. जैसे आँखों की डिबिया में निंदिया, और निंदिया में मीठा सा सपना, और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई, जैसे रंगों भरी पिचकारी, जैसे तितलियां फूलों की प्यारी, जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई, ये तो आशा की लहर है, ये तो उम्मीद की सहर है, खुशियों की नहर है, खो न जाए तारे ज़मीन पर. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आता तुम्ही व्हिडिओ बघितलाच. मी आत्ता घरी आली आणि नंदिनी आंटी आहेत, त्यांचं फाउंडेशन आहे नंदिनी फाउंडेशन. त्या रेस्क्यूड पपीज, डॉग्स, कॅट्स सगळ्यांना सांभाळतात आणि त्यांचा काल बर्थडे होता. सो त्या बर्थडेनिमित्त खूप सारे केक्स जमा झालेले, प्लस आम्ही फूड तिथे द्यायला गेलो. नंदिनी आंटींनी सगळं डिसाईड केलं की जाऊन आपण फूड देऊया. आणि हे ना, जे मी बोलते ते वी पॉवरच्या इथे आहे ना, लहान लहान मुलांना स्ट्रीटवरच शिकवतात. फ्रॉम व्हॉलंटियर्स आहेत जे 12 वर्षापासून तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, ते शिकवतात त्या मुलांना. मुलं पण एवढे एन्थुझियास्टिक आहेत की येतात आणि शिकतात. खूप मी बघितलं, ती लोक अभ्यास करत होते. आणि तुम्हाला पण जमेल तर थोडंसं कॉन्ट्रिब्युशन करा. तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ पण बघितला असेल रोटी घरचा, तिथे आम्ही बड्डे सेलिब्रेट केलेले. पण आज इथे गेलो, खूप अमेझिंग वाटलं लहान मुलांची स्माईल बघून. प्लस म्हणजे ते हॅपीनेसच वेगळं आहे. तुम्ही जाऊन तिथे डोनेट करू शकता. बुक्स म्हणजे व्हॉट एव्हर इट इज, बॅग्स, जे पण शिक्षणाशी रिलेटेड आहे तुम्ही जाऊन देऊ शकता. आणि नंदिनी आंटी या वीकला एक अडॉप्शन कॅम्प ठेवत आहेत LN तिवारीच्या इथे. सो ज्याला पण अडॉप्शन करायचं असेल त्यांनी या, कॅट्स किंवा डॉग. सो मी तो पण एक सविस्तर व्हिडिओ टाकणारच आहे. सो थँक्स टू ऑल. आज कलावती आंटी, सुधीरजी, खूप जण आलेले, लता होते, खूप जणांनी हेल्प केली. आणि
तुम्ही पण हेल्प करा, पुढे या. तुमच्यासारख्या लोकांमुळे एक मोटिवेशन मिळतं. तुम्ही जर काही पण असेल, एक व्हॉलेंटियर म्हणून पण हेल्प केली ना, तरी पण खूप आपण म्हणजे ॲनिमल्सचं एक लाईफ चांगली करू शकतो. एका पण ॲनिमल, एक डॉग किंवा कॅटची. सो ऑलवेज कम फॉरवर्ड, व्हॉलेंटियर बना आणि हेल्प करा सगळ्या डॉग्स आणि कॅट्स, ॲनिमलला, एनी ॲनिमलला. सो स्टे ट्यून्ड. आता खूप सारे व्हिडिओ येणार आहेत सविस्तरमध्ये. मी शनिवारी पण व्हिडिओ बनवेलच. आणि डू लाईक, सबस्क्राईब टू माय चॅनल.